भारतीय सैन्यातील निवृत्त युद्धकार गुलदार जहाज संग्रहालय कुणकेश्वरमध्ये झाला तर दीपक केसरकर साथ देतील असं पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये भर घालणारी गुलदार ही युद्धनौका वेंगुर्ला इथं समुद्रतळाशी स्थापित करण्यात येणार होती, पण ही निवृत्त युद्धनौका देवगड कुणकेश्वर इथे समुद्रतळाशी स्थापित करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी बोलून दाखवली। प्रकल्प कुठे होणार? पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये की दीपक केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये हे आता बघावं लागेल। वर्षानुवर्ष देवगड दुर्लक्षित तालुका, तिथे काहीच होत नाही। जायचं म्हणजे लोक डोक्यावर आटा आणणार आहे, कोण जाणार देवगड, काय काम आहे तिथे। म्हणून मला चला समतोल साधू थोड्या जिल्ह्याच्या तो विषय, अगर पाणबुडीचा प्रकल्प विजयदुर्गला येत असेल तर हा प्रकल्प देवगडला येऊन दे। केसरकर साहेबांना आमचं कुणकेश्वर आवडतं, खूप वेळा आमच्याकडे आशीर्वाद घ्यायला तिथे कुणकेश्वरला जातात। आमच्या तिकडच्या MTDCला कुटुंबीय वळून राहतात, म्हणून कुणकेश्वरला घेऊन गेलो तर केसरकर साहेब का वाईट म्हणणार नाही, मला साथच देतील मला त्या बाबतीमध्ये। एक गोष्ट अशी आहे की असे ज्यावेळेला विषय असतात त्यावेळेला समन्वयाची भूमिका घ्यायला लागते। या संदर्भात आम्ही चर्चा करू आणि योग्य जे ठिकाण आहे त्या ठिकाणी होईल। प्रत्येक ठिकाणी पर्यटन वाढलंच पाहिजे, याच्याबद्दल दुमत काही नाही। ज्या ठिकाणी ज्या प्रकारे पर्यटन वाढू शकेल त्या प्रकारे वाढवलं जाईल आणि त्याच्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांच्या बरोबर राहू। जिथं कुठे काही निर्णय चुकीचे होत असतील किंवा काही निर्णयांमध्ये त्याचा पर्यटनाला वापर होणार नसेल तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही मतभेद व्हायला देणार नाही।